नमस्कार मित्रांनो, मी सुरेश डी गावकर। आता गणपती विसर्जन झालं आहे, तर श्रावण पण संपला आहे, तर आता करायचं चिकन पार्टी। तर आज आम्ही सर्व वाडीतले मुलं मिळून चिकन पार्टी करणार आहोत। तर चिकन पार्टी घरी नाही करायची, तर आम्ही चिकन पार्टी आमच्या भात शेती, तिथे आमचे काकाचं परसू आहे, त्या परसूमध्ये छोटंसं असं घरकुल आहे, तर तिथे आम्ही चिकन पार्टी करणार आहोत। तर चला मग जाऊया। आपल्या घरापासून आपण तसे बरेच लांब आहे, आपण तुम्ही बघाल तर ही सगळी तुम्हाला भात शेती दिसेल। आजूबाजूला संपूर्ण भात शेती आहे। आणि हे आपलं परसू आहे, काकडीची वेल आहे। आणि तुम्ही बघत असाल ते असं छोटंसं असं घरकुल केलंय। सर्वप्रथम आपण घरकुलामध्ये जाऊया। ते आमचे कच्चे कोक निकेत घाडी आणि सतीश गावकर, तयारी चालू आहे। केळीची पानं, चूल बनवली आहे। निकेत जरा काढ बघूया, चूल दाखवूया। चूल आहे। हळूहळू चिकन पार्टीची मंडळी आली आहेत। सिद्धेश गावकर, रोशन गावकर, मामाक पण बोललाय मी चल करून, मामा बोललो येते तू करून आणलं। चूल रेडीमेड आम्ही आणलेली आहे। चिकन पार्टीची सुरुवात चालू आहे। तर चिकन रेसिपी तुम्हाला मी लवकरच दाखवीन। ते टोपाला माती लावली आहे, तामान घालतोय, तामान टोपाला। चुलीवरती टोप ठेवणार ना, त्याला काळा होऊ नये म्हणून आणि धुताना बरा पडावा म्हणून त्याला माती लावतोय, तामान घालतोय। एक मिनिट हा, बघा अशा प्रकारे सगळीकडे त्याने माती लावली आहे। सिद्धेश पकडतो 2 मिनिटं पकडतो उभं पकडू पत्रावळी। चिकन पार्टी एकदम जोरात ना, काय मॅरिनेट करूचं काम चालू आहे। आला पेस्ट पावसानंच लय भारी काम केलं नाही, सकाळपासून नुसतं हैमान घातलं ना। सुकावाला असं 2 करतलं काय, सुका करतलं मॅरिनेट करूचं काम चालू आहे। काय काय टाकलाय, चिकन मसाला, आला लसूणची पेस्ट आणि आता मालवणी मसाला। मीठ आता लावतलं काय नंतर? मीठ नंतर लावतो। आव्हान मात्र घरकुल भारी बांधलं ना। काका होतो बाजू घेतलं तेव्हा, चांगलं घराक जातं आणि फिरलं उलटे। चिकन पार्टी आहे आमची श्रावणानंतरची।
परत मसाला तू आणलं काय तो कसलो हा हा म्हणजे कशासाठी सुक्या वल्यासाठी आणि तो सुक्यासाठी म्हणजे एकदम गावरान चिकन आग पेटता की नाही हा गेलेलो ते रोशना फोन नंबर नशीब घराकडे होतो रोसनो हरसो योगी होयो होयो चल मग त्याच्यानंतर काय करूचं आपल्या फोडणी द्यायची आग पेटून दे हे बोनलेस हे हाडांचं टोप लाव कांद्याची फोडणी दिलेली आहे काय वला चालू आहे का रे काय म्हणतात 100 व्ह्यू झाले त्याला चांगला परत काय ती जागी होती काय रे घराकडे काय पोचलो रे वाटाप आटा केळ लागतलो ना आटा केळ लागतलो नाही पिऊन खावतो ना असं आणि तो कसं काय करताला
जास्त होतं. आता काय चांगला कडेपर्यंत शिजवणार ना. हो हो. अशा प्रकारे पातळ मटणाला आल्या उकळी आली आहे. सुका चिकनाची तयारी चालू आहे. चिकनाची आरड होतली आहे मात्र एवढा नक्की वाडीवर. शिंदो हत्ताक पेटलो ना. दोन करूया पातळ करूया. सुक्या करूया पातळ करूया. सुका सुका चिकन दुक्कड गेला नाका तोंडात. गॅस जाता काय रे. सिलेंडर संपा गेलो आहे का. रोशन्या मॅरिनेट मात्र मला भारी झाला. लिंबू घेतलं. आबाईलो झोपडीचे मालक. झोपडीचे मालक आता रसो दाखव रे. झोपडीचे मालक आले. झोपडीचे मालक. अशा प्रकारे या घरकुल योजनेचे मालक ते कसली सोय नव्हती ना. आबा म्हणून बोललो होतो तुमचं काय जमत नाही. आलेले आहेत. आबा मात्र भारी केला. काढलं. हा आबा काढलं रान काढलं. जेव्हा लागी होते ना घालूचे होते ठेवूचे होते. ते वरती होते लालवाले. पैसे लागले. 5 ते 6 जण आरामात बसू शकतात. हे जेव झोपडीचे मालक. गरम मसालो. गरम मसाला टाकलेला. सगळा करून नेलं. सगळं एकदम मीठ बीट करून आणलेलं होतं ना. कोयती ठेवलेलं आहे. आबा बसिये. आपले परसोचे मालक आमचे काका काकडे बघ. हे दाखवतात काय काय लावले नाही. आता काकडे तवसा मी बोललोय ना. काय तवसा आहे हा. हे बघ काकडे. वरती काकडी आहे. मी येऊन गेलो घेतली नव्हतं. कोणत्या दिवसाची नाही मी बघून ठेवलेली आहेत. होय. हे बघ काय सर. माड ना यो. माड. एक माडाचं झाड आहे. तुळशी वृंदावन आहे. वृंदावन म्हणजे तुळशी आहे. हे बघ इथे काकडे आहे. हे बघ लपून बसली आहे. होय. दाखवतो तुम्हाला. हे आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड होतं. चारी बाजूसून तारेचा कुंपण आहे काय. हा तारेचं कुंपण आणि हा ते सिमेंटचे खांब घातलेले आहेत. जिवंत राहणारे ठोंबे मरतात ना. हा. त्याची वय. एक माड आहे.
चिबडाची वेल हा काय? वेल आहे, एक फळ आहे धरलेलं आहे, चिबूड आहे. चिबूड धरलेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्या परसवात आलोय. तर मी आता परसवात चालू आहे परत. चिकन सुका. चिकन सुक्का. आज श्रावण सोडणार आहे बऱ्यापैकी आमचे निकेत घाडी. श्रावण समाप्ती. कट्टर श्रावण समर्थक. ते पण खातील. मग एक नंबर येतो ना मामा लोक. टोमॅटो आता टोमॅटो टाकलेला आहे आपण. पाकिस्तानी. पाकिस्तानी याच्यामध्ये अजिबात वाटप नाही काय? खोबऱ्याचा वाटप अजिबात नाही, एकदम सुक्का हॉटेल टाईप. कांदा टोमॅटो आणि गरम मसाला. ते वेल कसले आता? हे कंदमूळ ज्याला कणगी म्हणतात मालवणी भाषेत. हा हा. हे संपूर्ण अशा वरती फिरवले. चिंतनाच्या आतमध्ये जेवढं आहे हम्म, हे कंदमूळ कणगीचे वेल आहे. हम्म, या जमिनीमध्ये असतात हम्म. वेल वरती वाढलेल्या झाडावर. आता त्याची साफसफाई करायची आणि डिसेंबरमध्ये ते आपल्याला फळ देणार. जेमतेम डिसेंबर पर्यंत त्याचं फळ भेटेल ना आपल्याला. आणि ही काय हळदीची पानं काय? ही हळद आहे, हळद अवलंबून औषधी हळद आहे. हम्म. औषधी हळद आहे. इकडे एक काकडी आहे बेलावरती. हम्म. ती कशी छोटी आहे. अजून इकडे एक मोठी आहे. या वेळेवरती दोन काकडे आहेत. बरेचसे काकडे आहेत. हे एक आहे. हे अशी डायरेक्ट अशी फिरवलं ना या सगळ्या ओळी. हे सगळे कणगी लावलेले आहेत का कंदमूळ? कंदमूळ म्हणजे मालवणी भाषेत त्याला कणगी म्हणतात. हम्म. इकडून सरळ वाट आहे ना जाऊ पलीकडे? आबा या बाजूने होय. काकडीची मिल आहे, मिरी आहे आणि करंदे आहे. काकडी भाजत असते. हे करा, हे तू. अशा प्रकारे चिकन शिजतंय. तर परत आपण
आपल्या या घरकुलात आलो आहे, शेतात बनवलेलं. तुम्ही बघाल आजूबाजूला काहीच नाही आहे, माळ रान आहे. छपरी कोणाच्या अंदर आहे? जाऊ देतात. मागे काढली होती. योजना काय? वनभोजन. आज वनभोजन, भात शेतीच्या मळ्यात, परसुवात, बाबाच्या घरकुलात वनभोजन, चिकन पार्टी. आता उद्या कसा होता? जरी बाहेर एवढं जाणं बरोबर आहे. चल माझा मध्ये जाऊया. तुशीत नाही होते तिथं. फुलपाखरू हा काय रे? अरे कसं दिसतं बघ. बसला आता इल्यापासून आपण थयच बसला आता ना. वाशिलो म्हटलं त्याच्यावर श्रावण सुटतलो वाटतं. झाडी, कांदा, लिंबू आणि काकडी. काकडी मीठ घातलं की नाही रे केलं. बरोबर झाला अरे, एक नंबर. रानपी बाबा मुंबईतून मागवलेलो हा. मसाला माझा मसाला तुझो मसालो खायचो आता समजायचो. हे तर जो आमचो सिद्धेश गावकर मुंबईतून रानपी बोलवलेलो. भांडूप गावात राहता. कसली फकी उडवता बघा मित्रांनो. मसालो सौम्य सौम्य म्हणता आणि झणझणीत करून ठेवतो वाटता.
रस टाकू मीठ लागला रे. थोडासा गावकर बघताय. ह्याच्यातच कापलं तू. अशा प्रकारे आपलं सुकं चिकन झालेलं आहे. चिकन सुक्का. सोळीत नाही रे. रानपी घामाघूम. पनीर नाही, चिकन चटपटा, पाय लटपटा. रानपी घामाघूम. रानपी घामाघूम. शिजला आता थोडा वेळ लागला. तोपर्यंत भात आणूच लागतो. जावई भाताना. लागतं ना. अरे जा उतरवता. अशा प्रकारे आमची चिकन पार्टी आज जे आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही आज भात शेतीमध्ये येऊन छोटंसं घरकुल केलं आहे. परसू आहे, त्या परसूमध्ये छोटंसं घरकुल केलं आहे. त्या घरकुलामध्ये येऊन आम्ही चिकन बनवलं आहे. 2 पद्धतीने चिकन बनवलं आहे. एक पातळ रस्सा केला आहे आणि सुक्कं चिकन. आणि तर बघा चिकन सुक्का. कापून देऊ कृष्णागाठी कमी नंतर घेऊन गेलं काय आता आई जरा आधी पहिलं तिकट लागलं तर बोंब लागला. बसण्या बस आणि भात फोड. चिकन पार्टी. इकडे भात शेती आहे. पाऊस पडतोय सकाळपासून भरपूर आणि आमची ही पार्टी चालू आहे. 6:15 वाजलेत जेमतेम. अशा प्रकारे आमची पार्टी झालेली आहे. आपण तवशे आणि चिबूड काढून ठेवलाय ना. चिबूड होय. आबा बसला पाठीमागे. आमची चूल. झोपड्यात
खाल्लं का तुम्ही संपवलात असो चला जाऊया. चला, अशा प्रकारे आपली चिकन पार्टी आजची सक्सेस झाली आहे. परसोचा बेळा लावून घेतोय. तर अशा प्रकारे आता चिकन पार्टी झाली आमची आणि घरी चाललोय आम्ही. एक 7:15 वाजले आहेत, भरपूर अंधार झालाय. तर तसंच आम्ही घरी चाललोय. चला.